Good morning, everyone. Welcome to this new lecture on current electricity. In this today's lecture, we are going to discuss about the term or the article known as Wheatstone bridge. What is the Wheatstone bridge and why it is used? That we are going to discuss. Wheatstone bridge is the structure like this. This is known as the Wheatstone bridge, which is used to calculate the unknown resistance. This PQRS are the unknown resistances, means माहिती नसलेलं रेजिस्टन्स आहे PQRS. ह्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू माहिती नाहीत आपल्याला. रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती करण्यासाठी हे ब्रिज नेटवर्क वापरलं जातं. ह्या ब्रिजला म्हणतात वेटस्टोन ब्रिज. द वेटस्टोन ब्रिज इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द अननोन रेजिस्टन्सेस PQRS by using Kirchhoff's voltage law and Kirchhoff's current law. आता Kirchhoff's voltage law काय असतो तर द अल्जेब्रिक सम ऑफ EMF at the junction is 0 and algebraic sum of potential differences at the junction is 0. Summation of I which is equal to 0, summation of V, okay, plus summation of E which is equal to 0. Now Wheatstone bridge, let me explain you some few important points. Resistance of a material changes due to several factors such as temperature, strain, humidity, displacement, liquid level, etc. Means resistance of a material is dependent on different parameters. Therefore measurement of these properties is possible by measuring the resistance. मग रेजिस्टन्स मेजरमेंट करणं, ह्या प्रॉपर्टीचं मेजरमेंट करणं इनडायरेक्टली पॉसिबल आहे रेजिस्टन्सच्या मेजरमेंटवरून. म्हणून रेजिस्टन्सचं मेजरमेंट करण्यासाठी एक डिव्हाइस पाहिजे. तर डिव्हाइस वापरायचे पण कुठल्या व्हॅल्यूजनुसार. रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज ह्या कमी पण आहेत जास्त पण आहेत, आपल्याला ते डिपेंड करतं. व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स व्हॅरी फ्रॉम फ्यू मिली ओहम्स टू द हंड्रेड्स ऑफ मेगा ओहम्स. आता रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत व्हॅरी होतात मिली ओहमपासून मेगा ओहमपर्यंत. तर कुठला रेजिस्टन्स मेजर करायचा, मग मिली ओहमसाठी वेगळं मेजरमेंट डिव्हाइस आहे, मेगा ओहमसाठी वेगळं मेजरमेंट डिव्हाइस आहे. आणि आपण वेटस्टोन ब्रिज कुठल्या रेंजसाठी वापरणार आहोत, लेट अस डिस्कस. डिपेंडिंग अपॉन द रेजिस्टन्स रेंजेस, रेजिस्टन्सच्या ज्या रेंज आहेत मिली ओहम टू टन्स ऑफ ओहम, ओके, टन्स ऑफ ओहम टू हंड्रेड्स ऑफ ओहम, हंड्रेड्स ऑफ ओहम टू मेगा ओहम ETC. दीज आर द डिफरंट रेंज. रेंज बघा कुठून कुठपर्यंत मिली ओहमपासून टन्स ऑफ ओहम, आय एम सॉरी टेन्स ऑफ ओहम, देन टेन्स ऑफ ओहम टू हंड्रेड्स ऑफ ओहम, हंड्रेड्स ऑफ ओहम टू मेगा ओहम, ओके. दीज आर द रेंजेस. व्हेरियस मेथड्स आर यूज्ड फॉर द रेजिस्टन्स मेजरमेंट. खूप साऱ्या मेथड्स आहेत पण आपण कुठली वापरणार आहोत. याच्यासाठी मीटर ब्रिज आहे, वेटस्टोन ब्रिज आहे, द वेटस्टोन ब्रिज. आजच्या लेक्चरचं आपलं आर्टिकल आहे वेटस्टोन ब्रिज. वेटस्टोन ब्रिज इज जनरली यूज्ड टू मेजर रेजिस्टन्सेस इन रेंजेस फ्रॉम टेन्स ऑफ ओहम टू द हंड्रेड्स ऑफ ओहम. टेन्स ऑफ ओहम मीन्स 10 ओहम टू 100 ओहम, ओके. 10 ओहम टू 100 ओहम या रेंजमधला रेजिस्टन्स जर मेजर करायचा असेल तर आपण वेटस्टोन ब्रिज नेटवर्क वापरतो, ओके. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे त्याला वेटस्टोन ब्रिज आपण म्हणू शकतो. आता द वेटस्टोन ब्रिज वॉज ओरिजिनली डेव्हलप्ड बाय चार्ल्स वेटस्टोन. चार्ल्स वेटस्टोननी इनिशियली इट वॉज डेव्हलप्ड, देन इट इज मॉडिफाईड, राईट, टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेटस्टोन नेटवर्क इज यूज्ड टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर कॅलिब्रेटिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, व्होल्टमीटर, ॲमीटर ETC. अजून कशासाठी वापरलं जातं हे तर कॅलिब्रेशनसाठी वापरलं जातं, व्होल्टमीटरच्या ॲमीटरच्या कॅलिब्रेशनसाठी. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, फोर रेजिस्टन्सेस PQRS आर कनेक्टेड टू फॉर्म अ क्वाड्रिलॅटरल ABCD. 4 रेजिस्टन्सेस घेतलेत आणि क्वाड्रिलॅटरल बनवला आहे त्याचा, ॲज शोन इन द फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. A battery of EMF E
along with a key is connected between points A and C as shown in figure A. Yes, you can see here. You can look at the diagram or draw the diagram. Wetterstone bridge or Wetterstone bridge network. This is actually the network, Wetterstone bridge. Here we have one EMF, only one EMF source is there, one key is there. When key is started, it means that current is going to flow. Okay, now here we have 4 points A, B, C, D. This makes the quadrilateral. This is the quadrilateral actually, and this is unknown resistance P, unknown resistance Q, unknown resistance R, and unknown resistance S. P, Q, R, S are the 4 unknown resistances, and at the center we have galvanometer G, and Ig is the current flowing through the galvanometer. I1 is the current flowing through P, I2 is the current flowing through S. Now I2 plus G is the current flowing through this R resistance. You can look at this. इथपर्यंत टोटल करंट किती आलेला आहे आयचं परत इथून डिव्हिजन झालं I1 आणि I2. I1 करंट Pच्या भोवती, I2 करंट Sच्या अक्रॉस. इथं आल्याच्या नंतर आता करंट दोन्हीकडे जाणार आहे, अजून Ig कडे एक जाणार आहे आणि इकडे एक. सो I1 मायनस Ig इथं आलेला किती होता I1 टोटल. I1 मधून Ig मायनस होणार, उरलेला करंट I1 मायनस Ig Qच्या अक्रॉस. Ig म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या थ्रोचा करंट. गॅल्व्हनोमीटर इज द डिव्हाइस विच इज यूज्ड टू हॅव द डिफ्लेक्शन ऑफ करंट अँड व्होल्टेजेस. दिस विल बी डिव्हाइस लाईक दिस. Okay, here let us say 0, here okay, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. This is the device like this, which just shows the deflection, okay, either on positive side or negative side. This galvanometer is the device. It is used to measure just the current flowing through the this branch, okay, B to let us say D, B to D. Now after this point, the current flowing through this is I2 plus G, because I2 came from here and Ig came from here. इथं करंट किती झालं मग आता I2 plus G तो इकडे जाणार आहे, इकडून येणारा I1 plus G. इथं आल्याच्या नंतर टोटल करंट काय होणार आहे I1 plus G plus I2 I1 minus G plus I2 plus G, minus G plus G कॅन्सल होईल. I1 plus I2 करंट ह्या पॉईंटला राहील आणि टोटल करंट किती होतं आपला I1 plus I2. टोटल करंट आयचं डिव्हिजन झालं आहे I1 आणि I2 मध्ये. डोंट बी कन्फ्यूज, जस्ट ड्रॉ द डायग्राम. बाकीच्या गोष्टी आपण बघणार आहोत. बघा 4 रेजिस्टन्सेस PQRS, 4 रेजिस्टन्सेस वापरलेत आपण. क्वाड्रिलॅटरल बनवला ABCD ॲज शोन इन फिगर. बॅटरी बघितली आपण, कनेक्ट केलेली आहे विथ अ की इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट्स A अँड C सच दॅट पॉईंट A इज ॲट हायर पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू C. पॉईंट A हा हायर पोटेन्शियल आहे Cच्या कम्पॅरिझनमध्ये, म्हणजे पॉईंट A हा हायर पोटेन्शियल आहे as compared to point C. okay, the key is connected in between them. C आणि A च्या मध्ये, या दोन्हीच्या मध्ये की कनेक्ट केलेली. ओके, त्याच्यानंतर गॅल्व्हनोमीटर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स G. गॅल्व्हनोमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे G इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट्स B अँड D. गॅल्व्हनोमीटर 2 पॉईंट्समध्ये कनेक्ट केला आहे, B आणि D. गॅल्व्हनोमीटर B आणि D मध्ये कनेक्ट केला आहे. when the key is closed, ज्यावेळेस आपण की क्लोज्ड करतो किंवा क्लोज करतो, करंट I flows through the circuit. It divides into I1 and I2 at point A. करंटला डिवाइड झालेला आहे करंट I1 आणि I2 मध्ये A ह्या पॉईंटला, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा द
current flowing through Q and R respectively, I1 plus G and I1 minus G and I1 plus G, because at these 2 points, okay, current is different. Now total current किती असतो मग किरचॉफ्स करंट लॉ वरून I1 प्लस I2 इज इक्वल टू टोटल करंट I. आता एक लूप कन्सिडर करा ABDA ह्या लूपसाठी क्लॉकवाईज सेन्सनं किरचॉफ्स लॉ अप्लाय करा. ABD परत A हे असं, ओके, ह्या लूपसाठी. नंतर हा लूप कन्सिडर करायचा आहे आणि ह्या दोन्ही लूपसाठी दोन इक्वेशन बनतील, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ह्या दोन इक्वेशनला सॉल्व करायचे, आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. तर मी इक्वेशन सांगतो, त्याचं सोल्युशन आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. किरचॉफ्स व्होल्टेज लॉ जर अप्लाय केला तर आपल्याला मिळणार आहे -I1 minus G into Q. Let us say this equation we will get, and by applying Kirchhoff's law for another one we will get another equation. Okay, so if we solve these two equations, what we will get? We will get this one condition, P by Q which is equal to S by R. P by Q is equal to S by R. This is the कंडिशन फॉर बॅलन्सिंग वेटस्टोन ब्रिज. ही कंडिशन आहे वेटस्टोन ब्रिज बॅलन्स करण्याची, ह्याला म्हणतात बॅलन्सिंग कंडिशन ऑफ वेटस्टोन ब्रिज. वेटस्टोन ब्रिज म्हणजे हा ब्रिज आहे P बाय Q, P डिवायडेड बाय Q, म्हणजे इथला जो रेजिस्टन्स असेल त्याला Q ने डिवाइड करायचं, विच इज इक्वल टू इथला रेजिस्टन्स आहे त्याला इथल्या रेजिस्टन्सनं म्हणजे R ने डिवाइड करायचं, S बाय R. हा रेशो आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन म्हणून वापरता येतो आणि ह्या रेशोवरून आपण अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकतो. ह्या इक्वेशनचं सोल्युशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, विथ दिस बेटर टू स्टॉप हिअर अँड वी विल कंटिन्यू द रिमेनिंग थिंग्स इन वन ऑफ द नेक्स्ट लेक्चर. बाय फॉर नाऊ अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू एव्हरीवन.